जय श्रीराम मित्रांनो. आज लाईव्ह येण्याचं कारण माझं असं आहे की महानगरपालिका पुणे इथं एक मेडिकल स्कॅम झालेला आहे डायलिसिसचा. आता मी ती न्यूज बघितली, त्याच्यामध्ये मला थोडंसं बोलावंसं वाटलं, कारण की त्यात गुरु गौतम मुनी मेडिकल अँड चॅरिटेबल ट्रस्ट एक हा हॉस्पिटलचा मी राहिलेला एक स्टाफ होतो पहिला. तर त्याच्यामध्ये बोलायचं एकच आहे की बाबा त्याच्यात स्कॅम कसा झाला ते सांगतो मी पहिलं. त्या दोन एक कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ते गुरु गौतम एक, हे दोन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे आम्ही लोकांची सेवा करतो आहे, लोकांच्या सेवेसाठी आम्ही हे सगळं गोष्टी करतो आहे. तर ते कशा, त्याची सेवा सांगतो मी तुम्हाला. ती सेवा आहे का मेवा आहे ते तुम्ही बघा पहिलं. ते काय करतात ते की महानगरपालिकेकडनं सेंटर टाकलं. महानगरपालिकेकडनं 1400 रुपये पर डायलिसिस घेतात, म्हणजे प्रायव्हेटसारखं. हे PMC त्यांच्याकडे ते बिल सबमिट करतात मंथली पर डायलिसिस 1400 रुपये. डायलिसिस ट्युबिंग लागलं ते वेगळं, अदर्स त्याची ते सुद्धा ॲड होतात. नंतर 2-2.5 हजार रुपये काहीतरी बिल जातं आहे महिन्याचं. एका पेशंटचं बिल जातं आहे 40-50 हजार रुपये. तर मागचा हिशोब काढला तर भरपूर बिलं गेलेलं आहे, त्याचं मी बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी. आणि जर तुम्ही चॅरिटेबल करता आहे आणि तुम्ही जर मोफत सेवा देता आहे, तुम्ही जर लोकांची सेवा करताय तर मग महानगरपालिकेकडनं बिल का घेत आहे? ते महानगरपालिकेकडनं ते बिल घेतात ते वेगळंच, पण तुमच्या चॅरिटेबल ट्रस्टला जे तुमचेच लोक डोनेशन देत आहे तुम्हाला, धारीवाल झाले, अशा अनेक भरपूर जर लोक आहेत त्यांना डोनेशन देतात आहे. मग ते डोनेशन कायसाठी घेतात? त्यांच्याकडनं डोनेशन कोणत्या नावावर घेत आहे तुम्ही? की आम्ही लोकांची सेवा करतो आहे, आम्हाला त्यांना मोफत द्यायचं आहे. यांच्या 3 ब्रँच आहेत, एक याला सहकार नगरला आहे, एक अप्परला आहे आणि एक वानवडीला ब्रँच आहे. तर हे चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली लोकांना फक्त मूर्ख बनवतात आहे. आणि मूर्ख बनून कवपर्यंत चालणार आहे. फक्त मूर्ख बनायचं काम हे जे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत हे करतात आहे. आणि त्यांना ही परमिशन दिली कशी? अप्परचं जे सेंटर्स आहे त्याला महानगरपालिकेची परमिशन याचा त्यांना अधिकार नाही आहे. वावरे सर झाले, हे कशा पद्धतीने दिली ते मी सांगतो. त्यांचे बंधू नगरसेवक होते. ते नगरसेवक त्या जी कमिटी असते ना आपली महानगरपालिकेची, कमिटीचे मेंबर 3 वेळेस नगरसेवक निवडून आलेले, तरी त्यांच्या अधिकाराचा वापर करून वावरे सर झाले, अनेक अधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये करून त्या ॲपरचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे, नाही ती ICU अवेलेबल आहे ना काही अवेलेबल आहे तिथं. तर या सेंटरला त्यांनी परमिशन दिली कशी? हा एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे त्यांना. ते विचारत नाही आहे तिथले लोक, पण का ते मला माहीत नाही आहे. पण आज हा मुद्दा निघाला म्हणून मी सांगतो आहे सगळ्या गोष्टी. त्यांना परमिशन देण्याचा अधिकार नसताना सुद्धा त्यांनी एक नर्सिंग हे ज्या अप्परचं डायलिसिस सेंटर आहे त्यांनी एक नर्सिंग होमचं एक डुप्लिकेट लायसन्स तयार केलं ॲक्च्युली, आणि त्याच्यावरती ती परमिशन घेतलं असे त्याचं मत आहे. त्याचे डॉक्युमेंट जर चेक केले, माझंही डॉक्युमेंट्स आपण टेक्निशियन म्हणून माझंही लावलेलं आहे त्या ठिकाणी, मला आठवत आहे. पण ते सगळं धोकेबाजीपणा चाललेली आहे त्यांची. त्यांना चॅरिटेबल जर करत असाल तर त्यांना फ्री चॅरिटेबल ट्रस्ट करायला लावा, फ्री ट्रीटमेंट करायला लावा महानगरपालिकेकडनं. फक्त जागा द्या ना त्यांना. 1400 रुपये त्यांचे बिलं तर काढले, एका वर्षाचा टर्नओव्हर त्यांचा जातो आहे 40 ते 50 लाखाचा एका याच्यावरून भेटतो आहे महानगरपालिकेकडनं एका सेंटरला. तर ते कशासाठी? तुम्ही सेवा करता लोकांची ना, चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून देतात ना. मग कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये नाईक सरांचं होतं लायन्स क्लबचं, जे तर 900 रुपये घेत होते, त्याच्यामध्ये पण ते भरपूर काही फॅसिलिटी देत होते. त्यांचा गेम केला, त्यांना त्रास देऊन ते वावरे सर्व सगळे त्याच्यात ते मिसळलेले होते. ते सेंटर ते दुसरे ते ICU चालू होते त्यांना द्यायचं होतं ना, त्यासाठी यांचा गेम करून यांना काढून दिलं तिथनं. आणि खरं सेंटर तर ते चालवत होते ना, पण स्टार्टिंग काही तर 350 रुपये घेत होते, नंतर काहीतरी ते 900 रुपये, त्याच्यामध्ये सगळं त्यांना मला फ्री देत होते त्यांना महानगरपालिकेमध्ये. त्याचं बिलं काढलं तर लई वस्तू बिलं होती सगळे त्यांचे. ते तशा सेंटरला हाकलून दिलं, त्यांचं काही काम नाही, त्यांना ते देत नाही ना कमिशन. आणि किती टक्के घेतात महानगरपालिकेवर बिल काढण्यासाठी ह्या मला पण माहिती आहे, आम्ही पण बघितलेले आहे तुमचे. आपल्याकडे प्रोपर आहे त्यांचे, असं नाही का नाही म्हणून घेतलेले आहे. पण मी एकच बोलतो आहे, जर चॅरिटेबल ट्रस्ट तुम्ही करत असाल तर मोफत करा, त्यांना मोफत द्या. मी त्यांचे स्कॅम बाहेर काढा. यांचे स्कॅम करण्यासाठी तर मी मदत करू लागतो आहे ना, कारण की हे यांच्या अधिकाराचा गैरउपयोग केलेला आहे या लोकांनी. ते कसा केला, काय केला, हे टोटल सांगू शकतोच मी. खूप विचित्र गोष्ट आहे. या मारवाडींची जे चालू केलेलं आहे ती संस्था ती फक्त लोकांना मूर्ख बनवण्यासाठी केलेलं आहे. त्यांच्यात लोकांकडनं डोनेशन घेतात. भाऊ येते असं नाही,
हे पैसे लागतात, हे ऐसा करणार का वैसा करणे का. महानगरपालिकेकडनं 1400 पर डायलिसिस तुला डायलिसिसचे 1000 ₹1,500 लावून 3000 2,500 ते 3,000 एका डायलिसिसचं बिल काढतोस तू. आणि तुझ्या याच्याकडनं लोकांकडनं डोनेशन कशाचं घेतोस रे तू. पागल बनवतोस तू, मूर्ख बनवतोस तू दुसऱ्यांना. एवढं लक्षात ठेव. जय श्रीराम मित्रांनो.